आपलं नाव बापूराव जयवंत बंडगर. बापूराव जयवंत बंडगर. आता तालुका तुळजापूर जिल्हा उस्मा धाराशिव. हां, माझ्या मामाचं गाव आहे, माझ्या आईचं गाव आहे, माझ्या वडिलाच्या मामाचं, वडिलाच्या आईचं गाव धाराशिव शिंगोली. बरोबर आपल्या जिल्ह्यात. आणि तुम्ही कुठलं आपल्या जिल्ह्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत इथपर्यंत दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. आणि माझ्या संस्थेचं राणा जगजितसिंग पाटील तुळजापूरमध्ये आपल्याला मोठं हॉस्पिटल उभारण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. जनता, ओमराजे निंबाळकर सर्व काही आपल्याला मदत करतील. कैलास पाटील माझे मित्र आहेत. आणि आपण संस्था आणि यांच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी नाही तर जनसेवेच्या माऊली आणि संत तुकाराम महाराज जे काही साधू संत होऊन गेले त्यांच्या आशीर्वादाने त्यांची विचारधारा पुढे चालवत राहण्याचं कार्य करत राहायची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर आज घरी गेले की परत पुढच्या 2 दिवसांनी विचारले ज्ञानेश्वरांना ओळखता तर बहुसंख्य समाज म्हणत असतो की मी ओळखत नाही. ओळखत नाही असं मग कसं होईल? आपला जीव वाचवण्यासाठी रोज त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. फक्त एक दिवस आला की ते एक दिवसाचा 1 वर्षाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे का? त्यांच्या विचारधारेची कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. हे सर्व जनसमुदाय हा फक्त दर्शनासाठी येऊन घरी जाणे आणि आपण घरच्या कालवा करत बसणे ह्याच्यामध्ये काही साध्य होत नाही. घरातले पण वैतागतात आणि आपण घरातल्यांना वैतागतो. ह्याच्यामुळं काय होतं, बाप घरातील आपली शांतता भंग पावते. मग कुणाचं प्रत्येकाचं आराध्य दैवत वेगवेगळं असतं. माझंही आराध्य दैवत तुळजाभवानी माताच आहे. आमचं गावही घारीपुरी. त्यामुळं त्यांच्या प्रेरणेने, सर्वांच्याच प्रेरणेने मी सर्व धर्म समभाव ह्या विचारधारेला मानणारा समुदायातूनच आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव हा जो विचारधारा आहे ह्या विचारधारेला कोणीही जगाच्या पाठीवर नष्ट करू शकत नाही. आता तुम्ही बोला. मी बापूराव जयवंत बंडगर, राहणार बातंबरे, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. इथून मी औरंगजेब माऊलीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. माऊलींची विचारधारा पुढे मी माझ्या जेवढे माझ्या जीवनामध्ये लोक भेटत राहतील त्यांच्या विचारधारेने प्रेरित करण्याचा प्रयत्न करीन. आणि आपलं आता वय किती चालू आहे? 65 काहीच नाही, अजून 35 वर्ष जगायचं आहे तुम्हाला. 100 वर्ष परत आपण इथं 100 वर्षांनी तुमचा आदर सत्कार आपण याच पंचक्रोशीमध्ये माऊलींच्या गावातच करून ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्य करत राहा.